हाय, तुम्ही कधी लेट पोहोचलाय का कुठं? मी कायम पोहोचते. हाय, मी वैष्णवी. चला तर मग चांगली कर सुरुवातीपासून सुरू करा. तर आमचा आज होता ट्रॅडिशनल डे कॉलेजमध्ये. कधी नाही ते 5 वर्षात जायचं ठरवलं. 11वी 12वी एफ-वाय टीवायला गेलो नाही आणि सकाळ-सकाळी आतलं बघायचं. थंडीत पादीत अंघोळीला टाईम नाही आणि त्यात एवढ्या बारड्या. पण असू दे म्हणलं नथ नव्हती माझ्याकडे. मग मी नथ घ्यायला गेलो. ₹100 त्यानं लावला. आता मी काय करू विचार केला, की आता आपल्याला गरज आहे आणि एका नथीमुळे लूक घाण करण्यात काही अर्थ नाही. सो ₹100 ची नथ घेतली मी ₹100 ची. ती नथ घेऊन निघालो. एक चहा पिलो कपभर. तुम्हाला माहीतच आहे चहा आणि काय म्हणतात बिस्किट खारी नव्हतं त्यामुळे बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर सुरुवात केली आवरायला. आवरलं मस्तपैकी. आमच्या तिथं खाली काकू आहेत ना, त्यांनी मला साडी नेसवली आणि ओपन पल्लूच ठेवलेला आणि ब्लाऊजची माझ्या जरा टेलरनं वाट लावलेली, पण ठीक आहे कसं तर आम्ही आवरलो. त्यानंतर विद्यानं माझा मेकअप केलेला सुंदर असा, म्हणजे छानच केला होता. त्यानंतर मग मस्तपैकी केस ते व्यवस्थित करून गेलो आणि म्हणायचं तर 10ला बोलवलेलं आणि मी 12:30ला गेलो. पण असून आमचा ग्रुपच सगळा लेट आला म्हणून लाज वाटत नाही मला. आणि थोडाफार जो कवायतची कार्यक्रम राहिलेला तो बघितला. इतकं सुंदर ती पोरगी प्रत्यक्षित करून दाखवत होती की सांगायला नको. मराठी रांगणं, मावळं आणि हिरकणी सगळ्यांचं असं साली चलती फिरती कोकेन है करायचं ठरवलं आणि मी कसं दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदा गेलो आम्ही काय म्हणतात पिकॉक फोटो स्टुडिओ आहेत आणि तिथे विचारल्यानंतर तो म्हणतो की नाहीये कॅमेरामॅन अवेलेबल नाहीये. बरं ठीक आहे म्हणलो. मग सगळ्यांना जरा दाखवतो मला हे आमचा सगळा ग्रुप आहे, आमच्या मैत्रिणी आहे. मी एन्व्हायर्नमेंटचा प्रोजेक्ट एकत्र घेतलेला. तेव्हापासून आम्ही एकत्रच आहे. त्यानंतर मग विचार केला राहू दे काय तर खाऊया पोटापाण्याला. पोटापाण्याला खाण्यासाठी गेलो. गणेश आपलं फेमस आहे. मग बाकीच्यांनी काय-काय मागवलं आणि मस्तपैकी खाल्लो आणि मी तर डोसाच मागवलेला. मी डोसा खाते कायम. त्यानंतर गेलो मयूरमध्ये फोटो क्या बोल रहा है स्टुडिओत फोटो काढायला. बस इतकाच होता आमचा दिवस. थँक सो मच. व्लॉग आवडला चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक